होतीचे सात्विक कुली कन्या पुत्र होतीचे सात्विक कुली कन्या पुत्र होतीचे सात्विक कयाचा हरिक वासुदेवा म्हणून वारकरी परंपरेमध्ये आई वडिलांचं विशेष स्थान आहे. संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा अंत्यकाळाच्या प्रसंगामध्ये त्यांच्या अंगगलीत गात्र होऊन गेले. भगवान बाबांचा जन्म 29 जुलै 1896 ला ज्यावेळेस या भारत देशामध्ये शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसाने बृहद विमान शास्त्र नावाच्या ग्रंथावरती अध्ययन करून जगातलं पहिलं विमान संशोधित केलं होतं. 1896 ला रिमोटच्या माध्यमातून 1600 मीटर अंतरिक्षामध्ये झेपावले होते विमान. 3000 श्लोकाचा तो बृहद विमानशास्त्र नावाचा ग्रंथ इंग्रजांनी तो विकत घेतला. म्हणजे खोटं नाटक सांगून त्याला घेतला आणि म्हटले तुला सन्मानाला देऊ. मारून टाकलं शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसाला. राईट बंधूला तो पॅटर्न विकला आणि 1903 ला बातमी डिक्लेअर झाली का विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला नाही, बिलकुल नाही. ज्या साली तो शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसाने लावला, चित्रपटाचा शोध मराठी माणसाने लावला, त्या साली भगवान बाबा जन्माला येत आहेत. 1896 हे भगवान बाबाचं जन्म साल. काळ बंद करा. आणि 1865 हा भगवान बाबांचा निर्वाणीचा साल. ललित गात्र झाले भगवान बाबा. सगळेजण म्हटले बाबा तुम्हाला आता आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. भगवान बाबा म्हटले बिलकुल नाही, मला नाही जायचं. हे नश्वर आहे, बॉडी नश्वर आहे, आत्मतत्व अमर आहे. डेट इज द फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिबर्थ. मला घेऊन जाऊ नका. पण जवळची माणसं ऐकायला तयार नाही. बाबा तुमची आवश्यकता आहे, अजून कार्य महान तुमच्या हातून घडणार आहे. बाबा म्हटले काही केले ती जवळची माणसं ऐकायला तयार नाही. बाबा म्हटले एक काम करा, मला थोडासा वेळ द्या. बाबा गडावरती फिरायला लागले. ऐकाय ना, सकाळपासून घोड्यांनी चारा खाल्लेला नाही, आंबील खाल्लेला नाही, गाई पाणी पिल्या नाही, चारा खाल्लेला नाहीये. बाबांकडे हत्ती, उंट, घोडे, गाई, बैल, तांगा सगळं ऐश्वर होतं. बाहेर आल्याच्या नंतर गाईला कडकडून मिठी मारतात. गाईच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत. भूतमात्रावरती केवढं प्रेम, भूतमात्रांचं या जनावरांचं सुद्धा बाबांवरती किती विलक्षण प्रेम. ज्या घोड्याने मला तांग्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरवलं त्या घोड्याला भगवान बाबा कडकडून मिठी मारतायत. बाबांच्या लक्षात आलं की आता आपल्याला पुन्हा हे पाहायला मिळणार नाहीये. पांडुरंगाच्या चरणावरती गेले, कडकडून पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली. पांडुरंगा या वनामध्ये मला सांभाळणारे तुम्ही होतात. तुमच्या कृपाशीर्वादाने मी ज्ञानोबा तुकोबांचा दिव्य संदेश जनसामान्यामध्ये नेऊन 18 पगड जातीला एकत्र करून भागवत धर्माची दिव्य पताका मी महाराष्ट्रभर रोवली. बाहेर आले, त्या गडाची माती कपाळी भाली लावली. गड सोडत असताना भगवान बाबा प्रत्येक वेळेस दही आणि साखर खायच्या वेळेस ते खायला तयार नाहीत. लक्षात आलं की आपला प्रसंग जवळ आलेला आहे. सगळे आक्रोश करत होते. बाबांना तांग्यामध्ये बसवलं. पाथर्डीकडे जाण्याकरता बाबा निघले. तिथून बसने आपल्याला पुण्याला जायचंय. भगवान बाबाने सांगितलं एक काम करा, माझ्या जन्मभूमीकडे मला घेऊन चला. ऐका, संत जरी झाले तर आईसाठी किती उतावळे असतात. माझ्या जन्मभूमीकडे घेऊन चला. बाबा ज्यावेळेस बीड जिल्हा पाटोदा तालुका सुपे सावरगाव हे बाबांचं जन्मगाव. तुबाजी पाटील वडील आणि कौतिकाबाई आई कधीही घरामध्ये पाऊल न ठेवलेलं संन्यस्त जीवन जगणारे भगवान बाबा आज सांगतायत मला माझ्या वाड्यात घेऊन चला, जिथं माझं बालपण गेलं. वाड्यामध्ये आणल्याच्या नंतर भावाच्या मुलाचे नाव विचारतात. माहिती नाही हो, नाव सुद्धा माहिती नाही. आईची समाधी कुठे भगवान बाबाने विचारलं. समाधीच्या जवळ गेलेली कडकडून समाधीला बाबा मिठी मारतात. आई मला तुझी सेवा नाही करता आली. तू जगाची आई होण्याचं सद्भाग्य मला प्राप्त करून दिलं, पण मला तुझी सेवा नाही घडली. कारण मी 18 पगड जातीला एकत्र करून भागवत धर्माचा दिव्य प्रचार प्रसार ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान समाजामध्ये
देत असताना मला नाही तुझी सेवा करता आली. भगवान बाबा डोळ्यातून अश्रू वाहून रडत होते की आई मला तुझी सेवा नाही करता आली. वडिलांच्या समाधीला मिठी मारतात वडिलांना, बाबा मला तुमची सेवा नाही करता आली. तिथून बाबांना बाहेर घेतलं आणि पुण्याकडे दाखल केलं. रुबी हॉलमध्ये भगवान बाबाला ऍडमिट केलं. डॉक्टर ग्रांट त्यांचं नाव. त्यांनी सांगितलं फक्त भगवान बाबा आता 6 तास जिवंत राहतील.